नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. राजीनामा द्या, माझ्याबरोबर ठाण्यात लढा. आदित्य ठाकरे. सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावरती आहोत, त्यामुळे हे महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत दाखवत नाहीत. हिंमत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे, असे आवाहन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. आदित्य ठाकरे हे रविवारी सायंकाळी शाखांना भेट देण्यासाठी ठाण्यामध्ये आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की ठाण्यात येतो तेव्हा जुन्या आठवणी येतात. ठाणेकरांनी खूप प्रेम दिलं आहे. गद्दार गेले पण ठाणे शिवसेनेचेच राहिले आहे. सध्या खोटे बोला पण रडून बोला अशी नवी फॅशन झाली आहे. रडायचं आणि जे पाहिजे ते मिळवायचं असे अनेक वेळा मी पाहिलं आहे. काल देखील ते रडले. तुम्हाला शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलात, पण माणूस म्हणून पण अपयशी ठरलात, असा थेट आरोप त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती केला. भाजप आत टाकेल म्हणून 20 मे 2022ला तुम्ही रडले होते, असंही ते म्हणाले. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व दिले त्या व्यक्तीचे वडील पक्ष चोरण्याचा प्रयत्न तुम्ही केला. तुमच्या डोक्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. तुम्हाला जेवढा मोकळा हात दिला तेवढा कोणाला दिला नव्हता, पण तुम्ही विश्वासघात केला. महाराष्ट्रात नवा उद्योग 2.5 वर्षात आलेला नाही. रोजगार, नोकऱ्या उपलब्ध नाहीत. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठवले आहेत. मंत्रालय देखील गुजरातला हलवतील. जाहिरातींवरती खर्च होतो. येथे विकास स्वतःचा, कंत्राटदार यांचा होतो, पण सामान्य नागरिकांना विकास होत नाही. दुकानदारांकडून वसुली केली जाते. यांच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही, पण शेतात 2 हेलिकॉप्टर उतरतात. हे शेती पण अमावस्या किंवा पौर्णिमेला करतात, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मागच्या आठवड्यातून पाहिलं असेल कल्याण डोंबिवलीमध्ये आणि आज ठाण्यामध्ये खूप मोठ्या संख्येत लोकांनी, स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद दाखवला. एक वेगळा उत्साह दिसत होता आणि हे स्पष्ट आहे की इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती यांच्याच मागे लोकांचा आशीर्वाद आहे. म्हणजे आता विचारायचं ते परिवर्तन नाही, पण जे इतर खालचं जे आहे ते नक्की परिवर्तन होईल. देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे वाहू लागले. त्यांचं तर बघितलं नाही मी, पण काल आपण पाहिलं असेल जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत तिथून पण लोक त्याच सभेतूनच पळून जात होते, अक्षरशः पळून जात होते. कारण आता सगळ्यांना माहिती आहे खोटं बोलण्याची ती सवय आहे त्यांना आणि रडण्याची सवय आहे, ही महाराष्ट्र सहन करून घेणार नाही. महाराष्ट्र भूल थापांना बळी पडणार नाही आणि खोटं ऐकून घेणार नाही. चॅलेंज स्वीकारण्यासारखी लोक पाहिजेत. मी त्यांना गेले 2 वर्ष सांगतो की स्वतःच्या पदाचा राजीनामा द्या. आता निवडणुका जवळ आल्या, 2 वर्षाचं त्यांनी दिला असता तर कुठेतरी मजा आली असती, महाराष्ट्राने देखील पाहिलं असतं, ठरवता आलं असतं. पण आज आपण पाहताय की ना उद्योग खात्यावर चर्चा करण्यासाठी चॅलेंज स्वीकारलंय ना काहीच. आता महानगरपालिका पण निवडणुका 2-2.5 वर्ष घेतल्या नाहीत. मला वाटतं की आपण पाहिलं असेल प्रत्येक शिवसैनिक आज रस्त्यावर जे जोशात उतरलेला होता, जल्लोष दिसत होता, एक उत्साह दिसत होता, जिद्द दिसत होती, ताकद आहे ती आपल्याला पुन्हा एकदा ठाण्यात मतदानाच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची दिसेल. 2 वर्षात येतोय त्यांना, पण हा ते गद्दारीचं तर सगळ्यांना माहिती आहे, ते शेतीबद्दल पण माहिती आहे त्यांना. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तिसरा दिवस क्रेडाई एमसीचे ठाणे यांच्यातर्फे स्वच्छ सोसायट्यांना पुरस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभियानाला पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत क्रेडाई एमसीएचआय ठाणे यांनी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या सहकार्याने ठाणे शहर व जिल्ह्यातील स्वच्छ गृहनिर्माण सोसायट्यांना आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस देण्यात आली. ठाणे शहरातील निवासी संकुले उभारण्याबरोबरच रहिवासी सोसायट्यांमध्ये विविध उपक्रम व सोसायट्यांमध्ये स्वच्छता राखणाऱ्या सोसायट्यांना क्रेडाई एमसीएचआय ठाणे यांच्याकडून प्रोत्साहन दिलं जात आहे. ठाणे पश्चिम येथील रेमंड मैदानावरती सुरू असलेल्या गृह उत्सव प्रदर्शन प्रॉपर्टी प्रदर्शन 2024 निमित्ताने यंदा प्रथमच ठाणे शहर व जिल्ह्यातील सोसायट्यांसाठी स्वच्छ सोसायटी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात मोठ्या संख्येने ठाणे शहरातील सोसायट्यांना सहभागी होता आलं, असं क्रेडाई एमसीएचआयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी यावेळी सांगितले. या स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रदर्शनामध्ये रोख रकमेचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, तसेच त्यांचे कौतुक देखील करण्यात आलं. या कार्यक्रमाला अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्याबरोबर माजी अध्यक्ष अजय आशर यांचीही उपस्थिती लाभली. पुरस्कार प्राप्त प्रथम क्रमांकाच्या सोसायटीला 75,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 50,000 रुपये, तृतीय क्रमांकाला 25,000 आणि उत्तेजनार्थ विजेत्या सोसायटीला 11,000 रुपये त्याचबरोबर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसेच येथे आयोजित करण्यात पुनर्विकास प्रतिसंवादाला देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. येत्या काही वर्षात ठाणे शहरात जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार आहे. त्या दृष्टिकोनातून क्रेडाई एमसीएचआय ठाणे यांच्या वतीने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादामध्ये पुनर्विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा झाली. Thank you so much. May I invite members of Centrum IT Park Cooperative Housing Society. कई लोगों को रिडेवलपमेंट के माध्यम त्याला माहिती नसते, ते कमी माहिती असताना ते लोक चुकी करते सोसायटीवर. तर त्याला मार्गदर्शनासाठी आपण एक सेमिनार ठेवला होता आणि त्याच्याबरोबर सोसायटी अवॉर्ड्स केलं. सोसायटी आम्ही हँडओव्हर करतो डेव्हलपर, नंतर सोसायटी मेंटेन करायचे काम गरजेच्या फ्लॅट ओनरचे असते. तर त्याच्यामध्ये गुड गव्हर्नन्स आणि आपले मुख्यमंत्री साहेबांनी जो सांगितलेलं आहे क्लीन सिटी पाहिजे, तो क्लीन सोसायटी हवी. त्यासाठी हे कार्यक्रम होता. आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड प्राइज दिलेला आहे. 75,000 रुपया ट्रॉफी, 50,000 रुपया आणि 25,000 रुपया. नेक्स्ट टाइम हे फर्स्ट टाइम आम्हाला 212 एंट्री भेटली. नेक्स्ट टाइम अपेक्षित आहे 1000 से जास्त एंट्री आम्हाला भेटणार. यावर्षी झालेला आहे. इट्स अ रेकॉर्ड फॉर मोर दॅन 11 इयर्स. आणि आपण बघतोय की लोकांना घर हवे आहे आणि लोकांनी ठाण्याला प्रिफर केलेला आहे. IS सेल्स ठाण्यामध्ये होतो ऑल इंडियामध्ये. तर दिस इज द राईट टाइम आणि असा चांगला प्रतिसाद लोकांचा आहे. आणि ठाण्यामध्ये रेट्स आता अजूनही चांगले आहे, म्हणजे एवढे नाही की कोणी रीच नाही करू शकत, एवढे महाग पण नाही झाले आहे. आणि सगळं डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप चांगलं आहे. म्हणजे आपला इकडे रिस्पॉन्स खूप चांगला आलेला आहे. लोकांना जे पाहिजे ऑल डेव्हलपर्स ऑन वन प्लॅटफॉर्म ते आलेले आहे. दे आर गिव्हिंग गुड रिस्पॉन्स. पीपल आर टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ द एक्झिक्युटिव्ह. हा MCHI आणि ठाणे हाऊसिंग फेडरेशनचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आपण जिल्हा स्तरावर आणि ठाणे शहर अशा 2 प्रकारे आपण बक्षिसं ठेवलेली होती. 2 प्रकारे बक्षिसं ठेवलेली होती. ठाणे शहरामधून 210 सोसायटीने सहभाग घेतला आणि ग्रामीण भागातून म्हणजे ठाणे जिल्ह्यातून शहर सोडून फक्त 25 सोसायटीने भाग घेतला. आणि पहिलंच असल्यामुळे लोकांना कदाचित त्याच्यामध्ये कळलं नसेल किंवा त्यांच्यापर्यंत आमच्या बातम्या पोहोचल्या नसतील. तरी सुद्धा ठाणे शहरातल्या 210 सोसायट्यांचा सहभाग म्हणजे फार काय कमी म्हणता येणार नाही. चांगला आणि लोकांचा प्रतिसाद चांगला होता. फॉर्म भरल्यापासून दर दिवशी आमचं काय चुकलं आहे का, आमचे पेपर बरोबर दिले आहेत का, अशी चौकशी होत होती. आणि लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोजन आपण या एक्सपोमध्ये केलेलं आहे, हाऊसिंग उत्सवामध्ये केलेला आहे. आणि यानंतर तो आपण दरवर्षी करणार आहोत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी,
80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमाचा आरंभ राज्यगीताने करण्यात आला. तसेच महापालिकेच्या सुरक्षा दलातील आरक्षक योगेश्वर विस्पुते यांनी खड्या आवाजात महाराजांची थोरवी सांगणारा पोवाडा सादर केला. या कार्यक्रमास महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर मासुंदा तलावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त शंकर पाटोळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी नागरिकांनी जय भवानी जय शिवाजीचा निनाद करून महाराजांना मानाचा मुजरा केला. तसेच कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदापुरे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे व महापालिकेचे अधिकारी, पत्रकार संघाचे पदाधिकारी व इतर पत्रकार येथे उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.